नमस्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्री PhD कोर्सवर्क 2024 यामध्ये मी संशोधक केंगार दीपक तुकाराम धाराशिव, माझे संशोधक मार्गदर्शक आहेत सहदेव विलासराव रसाळ, हे व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी मराठी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून आहे. तर आपण माझ्या संशोधनाचा जो विषय आहे ल.सी. जाधव व्यक्ती आणि वाङ्मय एक अभ्यास, म्हणजे लक्ष्मण सीताराम जाधव यांचं जीवन परिचय आणि त्यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास याविषयी आपण अधिक माहिती आज या ठिकाणी घेणार आहोत. तर पाहूया. सन 1960 नंतरनं खऱ्या अर्थाने दलित साहित्याला सुरुवात झाली. याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची प्रेरणा घेऊन नव साहित्यिक निर्माण झाले. त्यांनी त्यांच्या प्रेरणेने पुढे लेखन सुरू केलं आणि 2000 साल नंतरनं ल.सी. जाधव यांनी लेखक उदयास आले. तर त्या लेखकाची आपण थोडक्यात माहिती पाहताना की ल.सी. जाधव यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मातंग वस्तीमध्ये झाला. त्या मातंग वस्तीच्या जवळच स्मशानभूमी होती आणि त्यांच्या लहानपणीचे खेळ हे उच्चवर्णीय मुलांचे जसे खेळ असतात, उदाहरणार्थ गाडी खेळणे, पुन्हा वेगवेगळ्या वस्तू हाताळणे, भोवरा खेळणे, पतंग खेळणे, असा त्यांचा खेळ नव्हता बालपणीचा. तर त्यांचा खेळ होता की त्या स्मशानभूमीमध्ये जे प्रेत आणले होते त्या प्रेतांना जाळल्यानंतरनं त्यांच्या ज्या कवट्या, त्यांची जी हाडं जाळून शिल्लक राहायची, ते लहानपणी लेखक आणि त्यांचे सवंगडी खेळायचे. त्याच्यामध्ये कवट्या घ्या कवट्या, हाडं घ्या हाडं, अशा पद्धतीने त्यांचे खेळ असायचे. शिक्षणाचं कसलाही गंध घरात नव्हता. कुणी जवळपासच्या वस्तीमध्ये कुणीही शिकलेलं नव्हतं. तर लेखक सांगतात, एके दिवशी लहानपणी 2 वस्ती शाळेतील शिक्षक त्यांच्या वस्तीवर आले आणि त्यांनी आम्हा सर्व मुलांना शाळेमध्ये घेऊन गेले आणि तिथून आमच्या शाळेची सुरुवात झाली. 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण लेखकाचं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर पुढचं शिक्षक त्यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज या ठिकाणी पूर्ण केलं. तेथील डॉक्टर पवार या प्राध्यापकाने लेखकाची वाचनाची आवड व त्यांच्यातील साहित्यिक ओळखला. मग त्यांना लेखकाला सांगितलं की तू काहीतरी लिही आणि असंच वाचत राहा. पण लेखकाला लवकरात लवकर घरची जबाबदारी उचलण्यासाठी नोकरीची गरज होती. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि त्यानंतरनं प्राध्यापक नोकरीच्या नंतरनं परमनंट नोकरी नसल्यामुळे लेखकाने SBI बँकेतील मॅनेजरची नोकरी त्यांनी स्वीकारली आणि नंतरनं पूर्ण काळ हा त्या बँकेच्या नोकरीमध्येच त्यांनी घालवला. तर याच्यामध्ये आलेले विविध अनुभव, मग सहकार्यासोबत आलेला अनुभव असेल, वेगवेगळ्या गावामध्ये बदली झाल्यानंतर आलेला अनुभव असेल, हा सगळ्यांची टिप्पणी त्यांनी काढून ठेवली होती. आणि कधीतरी आपण त्याच्यावर लिखाण करूया, काहीतरी लिहूया यासाठी ते धडपडत होते. परंतु त्यांना पूर्ण नोकरीच्या कालखंडामध्ये ते जमलं नाही आणि रिटायर झाल्यानंतरनं, म्हणजे लेखकाने खूप उशिरा लेखन सुरू केलं. म्हणजे त्यांनी वयाच्या 66व्या वर्षी पहिलं आत्मचरित्र त्यांचं लिहायला सुरुवात केली. त्या आत्मचरित्राचं नाव आहे होरपळ नावाचं त्याने आत्मचरित्र लिहायला सुरुवात केलं. त्यानंतर बघूया आपण की ह्या लेखकाच्या विषयाची निवड कशी करण्यात आली. तर बघा, ल.सी. जाधव यांची अनेक पुस्तकं आहेत. त्यांच्या विविध कार्यक्रमाला, त्यांच्या विविध व्याख्यानाला मी गेलो, त्यांची पुस्तकं वाचले. त्यानंतर मला असं वाटलं की आपण
या लेखकाचा समग्र अभ्यासाचा विषय आपल्या PhD संशोधनासाठी निवडावा. त्यानंतरनं काही सहकार्याशी, काही लेखकाशी, काही मित्रांशी मी चर्चा केली आणि त्यांचा विषय माझ्या PhD संशोधनासाठी मी अंतिम करायचे ठरवले. आणि त्यांचे सर्व पुस्तकं सरांचे मी ग्रंथालयातून, त्यांच्याकडे काय अवेलेबल असतील, नियतकालिकातून काही त्यांचं छापून आलं असेल, सर्व साहित्य मी गोळा केलं, ते वाचून काढलं आणि त्यानंतर ठरवलं की आपण याच्यावरती संशोधन केलं पाहिजे. तर बघूया आपण ह्यानंतरचं बघा, अभ्यास विषयाची साधन सामुग्री. आता त्यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करताना मी भाषा विषयाचे संशोधन निरपेक्ष चिकित्सक होण्यासाठी विविध साधन सामुग्रीची आवश्यकता असते. त्यामध्ये ल.सी. जाधव यांचे आत्मकथन, कादंबरी लेखन, काव्यलेखन, बालवाङ्मय साहित्य महाराष्ट्रातील अनेक ग्रंथातून मिळवले. याचबरोबर त्यांच्या अनुषंगाने विविध संदर्भ ग्रंथासह साप्ताहिके, मासिके, पाक्षिके, वृत्तपत्र यामधून त्यांच्या साहित्यासंबंधी प्रचित झालेल्या लेखन मिळवून त्यांच्या विविध विषयानुसार मांडणी करून घेतली आणि संशोधनाला सुरुवात केली. यानंतर बघूया की संशोधनाची व्याप्ती व मर्यादा. आता लेखक हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचं लेखन साहित्य, त्यामध्ये कादंबरी लेखन असेल, आत्मकथन असेल, बालसाहित्य असेल, या समग्र साहित्यापुरतच ही संशोधनाची माझी व्याप्ती आहे. बघूया. तर बघा, संशोधनाची गृहीतके. नेमकं कुठलाही संशोधक आपल्या मनामध्ये काही गोष्टी ह्या संशोधनापूर्वी गृहीत धरत असतो. तर त्यातले काही गृहीतक आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिलं गृहीतक आहे की ल.सी. जाधव यांचा जीवन परिचय करून देणे. ल.सी. जाधव यांचा जन्मापासून आज तागायतचा पूर्ण प्रवास याची माहिती करून देणे. तसेच ल.सी. जाधव यांच्या साहित्याचे स्वरूप स्पष्ट करणे. ल.सी. जाधव यांच्या साहित्यातील माणसातील माणूसपण शोधून काढणे. ल.सी. जाधव यांचे जीवन व साहित्य लेखनाचा अनुबंध लावणे. विविध प्रकारच्या साहित्य लेखनात ल.सी. जाधव यांचे योगदान स्पष्ट करणे. ल.सी. जाधव यांच्या साहित्याची भाषाशैली व वेगळेपण मांडणे आणि ल.सी. जाधव यांच्या वाङ्मयाचे मूल्यमापन करणे. अशा गोष्टी आपण गृहीत धरलेल्या आहेत, त्याला आपण गृहीतके असं म्हणतो. या पद्धतीनं आपल्याला संशोधनाची दिशा मिळणार आहे. गृहीतके मांडण्याचं कारण असतं की संशोधनाची दिशा स्पष्ट होते. या गृहीतला डोळ्यासमोर ठेवून आपण संशोधन पुढे करणार आहोत. तर बघा, संशोधन पद्धती. एखाद्या लेखकाच्या साहित्याचे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, चिकित्सा होऊ शकेल, पण मी ल.सी. जाधव यांच्या साहित्याचा वाङ्मयिक दृष्टीने अभ्यास करायचे ठरवलेले आहे. साहित्याची संकल्पना, विश्लेषण व निष्कर्ष असा विषय मांडण्याची पद्धत मी ठेवलेली आहे. तर पूर्ण समग्र साहित्याचा अभ्यास असल्यामुळं विश्लेषण पद्धत मी इथं अवलंबलेली आहे. त्यानंतर प्रकरण योजना. ल.सी. जाधव यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास करताना काही त्या संशोधनानुसार काही प्रकरण योजना या ठिकाणी केलेल्या आहेत, ते बघूया आपण. तर सर्वात सुरुवातीला पहिले प्रकरण घेतलेले आहे मी ल.सी. जाधव यांच्या साहित्याची पार्श्वभूमी. ल.सी. जाधव यांनी लेखन करायला कशा पद्धतीनं सुरुवात केली, त्यांना का लेखन करावं असं वाटलं, कोणत्या जाणीवा त्यांना अनुभवल्या, या सर्व पद्धतीचा आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण मी घेतलेलं आहे ल.सी. जाधव यांचे आत्मकथन. ल.सी. जाधव यांनी कोरफड नावाचं आत्मकथन लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण त्यांचं प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, त्यानंतर त्यांना लागलेली प्राध्यापकाची नोकरी, त्यानंतर त्यांनी केलेली SBI बँकेमधील मॅनेजरची नोकरी, त्यांना आलेले विविध अनुभव आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरनं लेखनापर्यंतचा प्रवास हा त्यांनी पूर्णपणे कोरफड ह्या आपल्या आत्मलेखनामध्ये मांडलेला आहे. त्याच्या वाङ्मयीन बाजूने आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे ल.सी. जाधव यांचे कादंबरी लेखन.
लसी जाधव यांनी होरपळे आत्मकथन लिहिल्यानंतरनं लागलीच कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी पराभूत धर्म, सुंभ आणि पीळ, सगच्छवदम आणि मावळतीची उणे अशा 4 दर्जेदार कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये मी मावळतीची उणे याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो की मावळतीची उणे या लेखन साहित्यामध्ये लसी जाधव यांनी आपल्या पूर्ण आयुष्यभरामध्ये आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी जी आपण धडपड करत असतो, ज्या पद्धतीने आपण जगत असतो, या सर्व गोष्टीचा सार आपल्याला असं वाटतं की परत आपल्याला ह्या समाजाने, या कुटुंबाने, या मुलांनी आपल्या म्हणण्यानुसार वागलं पाहिजे, परंतु ते शेवटच्या टप्प्यामध्ये होताना दिसत नाही. आपण ज्या अपेक्षा ठेवतो समाजाकडून, ज्या कुटुंबाकडून, ज्या मुलांकडून, त्या पूर्ण होत नाहीत. आणि त्यानंतरनं होणारं विदारक जे आयुष्य असतं ते लेखकाने आपल्या मावळतीची उणे या कादंबरी मांडलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतरनं लसी जाधव यांच्या काव्यलेखन परतीचे पक्षी आणि पाथेय, परतीचे पक्षी आणि पाथेय या कविता संग्रहामध्ये लेखकाने दर्जेदार कविता आपल्याला लिहिलेल्या दिसतात. आणि त्याच्यातून ग्रामीण लोकांचं जीवन, शहरी लोकांचं जीवन, तसेच दलित लोकांचं जीवन आणि त्यांच्या येणाऱ्या समस्या त्यांच्या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतात. त्यानंतर आहे लसी जाधव यांचे बालवाङ्मय. आता केकतीची फुले, तुमचा खेळ होतो, भारत माझा देश आहे आणि शूर जवान यामध्ये लेखकांनी 4 छोट्या कादंबऱ्या या ठिकाणी लिखाण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शूर जवान या कादंबरीमध्ये एक लहान मुलगा आणि त्याचे वडील सैन्य दलात नोकरीला असतात. ते अचानक नोकरीवर असताना लापता होतात किंवा हरवतात त्या ठिकाणी. मग त्या मुलाची, त्याच्या आईची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या बहिणीची होणारी मनाची घालमेल, की वडिलांसोबत काय झालं असेल, ही त्याच्या डोक्यात चालणारे विचार, हे सर्व लेखकांनी अगदी खुबीदारपणे मांडलेलं दिसतं. आणि त्यानंतर त्याचे वडील ज्या वेळेला शहीद झालेली त्याच्यावर बातमी येते, त्यावेळेला तो कुठल्या पद्धतीनं रिॲक्ट होतो, नंतर कसं त्या गोष्टीला सामोरे जातो आणि आपले वडील आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी शहीद झालेले असे, याबद्दल त्याला अभिमानाची गोष्ट कशी जाणवते. आणि आपण सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या भारत देशासाठी मोठं झाल्यानंतर काहीतरी करणार आहोत, ही जाणीव, ही भावना त्या छोट्याशा बालमनावर कशी होते, ह्याची मांडणी लेखकाने शूर जवान या छोट्या बाल कादंबरीमध्ये केलेली आहे. त्यानंतर लसी जाधव यांच्या साहित्य लेखनाची भाषाशैली. लसी जाधव यांच्या साहित्य लेखनाची भाषाशैली, त्याच्यामध्ये लेखकांनी शब्द आलेले आहेत दलित वस्तीमधील मातंग समाजातील काही रूढी परंपरागत आलेले काही शब्द असतील, त्यांच्या चालीरीती असतील, अंधश्रद्धा असतील, या सर्वांचं वर्णन त्यांनी सोलापूरच्या भाषेमध्ये आपल्याला मांडलेलं दिसतं आहे. त्यांच्या लेखनामध्ये सोलापुरी भाषा थोडीशी जुळलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते, कारण लेखक हा त्या वातावरणामध्ये, तिथल्या परिसरामध्ये वाढलेला असून त्याला सोलापुरी भाषेचा थोडासा पगडा आलेला आपल्याला दिसतो. आणि सोलापूर आणि कर्नाटक थोडासा दक्षिण भारताचा भाग जवळ असल्यामुळं कानडी बोलीसुद्धा लेखकाच्या बोलीभाषेमध्ये आलेली आपल्याला जाणवते. त्यानंतर लसी जाधव यांच्या साहित्याचे मूल्यमापन. लसी जाधव यांनी केलेले आत्मकथन, कादंबरी लेखन, बाल कादंबरी लेखन, कविता लेखन या सर्वांचा या ठिकाणी सांगोपाव घेऊन मूल्यमापन केलं जाईल. आणि त्यातूनच निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर बघा, लसी जाधव यांच्या समग्र वाङ्मयाचे म्हणजे आत्मकथन, कादंबरी लेखन, काव्यलेखन, बालवाङ्मय यांचे आशयानुसार, विषयानुसार आणि वाङ्मयीन घटकानुसार मूल्यमापन करण्यात येईल. तसेच काव्यातील प्रतिमा, प्रतीके, लयबद्धता, शब्दयोजना, सूचकता, अनेकार्थता यासारख्या घटनांचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच लसी जाधव यांच्या साहित्याचे मूल्यमापन करून निष्कर्ष नोंदवण्यात येईल. या पद्धतीनं संपूर्ण लसी जाधव यांच्या साहित्याचा अभ्यास या PhD संशोधनामध्ये करण्यात येईल, एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.